डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागात असलेल्या सोनारपाडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला आहे। त्यानंतर छोट्या स्फोटांचे काही आवाजही ऐकू आले। या स्फोटामुळे साधारण 3 ते 4 किलोमीटरचा परिसर हादरला गेला। मात्र आगीचे लोळ आणि धुराचे लोट हवेत दिसून येत आहेत। या स्फोटात 64 जण जखमी झाले असून डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील अंबर केमिकल या कंपनीत हा मोठा स्फोट झाला। डोंबिवली अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते। स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतींच्या व रस्त्यावर लावलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या गेल्या। एमआयडीसी सागाव साईबाबा मंदिर मागे कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला असून आजूबाजूच्या परिसरामध्ये हवेतून राख पडत आहे। अंबर केमिकल्स मध्ये स्फोट झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राख उडाली, तसेच मोठे लोखंडी कणही उडाले आहेत। राख वाहनांवर पडत आहे, तसेच स्फोटांचे आवाज येत आहेत। त्यामुळे एमआयडीसी निवासी विभागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। अंबर केमिकल कंपनीच्या परिसरातील अनेक इमारतींच्या घराच्या काचा तावदाने फुटले आहेत। काही पादचारी राखेने माकले देखील आहेत। काही कुटुंब आपल्या लहान मुलांसह रस्त्याने चालत होती। यावेळी स्फोट झाल्याने मुले घाबरून मोठ्याने रडू लागली। चालत असताना वरून राखेचा वर्षाव होऊ लागल्याने पादचारी वाहन चालक घाबरले आहेत। मोठे स्फोट झाले। 2 ते 3 किलोमीटर पर्यंत हादरे जाणवले। अनेकांच्या घराच्या काचेच्या खिडक्या फुटल्या। संध्याकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून या दुर्घटनेत जवळपास 64 जण जखमी झाले असून 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।